अजित पवार। राजकारणात तेव्हा त्यांचा प्रवेशही झाला नव्हता। शेत, पिकं, जनावरं, गायीचा व्यवसाय हीच त्यांची दुनिया। पहाटे धारा काढायच्या, दूध घालायचं, हिशोब पाहायचा। कामात झपाटले पण तेव्हाही होतं। पण स्थळ बघायला येणाऱ्या प्रत्येकाचा एक प्रश्न असायचा, मुलगा काय करतो? आणि उत्तर मिळालं शेती की मग पाय नकळत मागे सरकायचे। नशिबानं अचानक वळण घेतलं आणि त्यांना साखर कारखान्याचं संचालक करण्यात आलं। आता संचालक हा शब्द लागला आणि स्थळांची रांग लागली। काही जुळली नाही आणि मग एक स्थळ आलं, धाराशिव जिल्ह्यातल्या तेरच्या पाटलांच्या घरातून, पाटलाच्या लेकीचं। ते घर मोठं, राजकीय परंपरा मोठी, माजी मंत्री पद्मसिंह पाटलांच्या बहिणीचं स्थळ। पद्मसिंह पाटील आणि शरद पवार यांची जुनी मैत्री आता नात्यात रूपांतरित होण्याच्या उंबरठ्यावर होती। पुढाकार घेतला तो शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी। मुंबईत बघण्याचा कार्यक्रम ठरला। क्षणभराची नजरानजर आणि अजित पवारांनी होकार दिला। त्या होत्या सुनेत्रा पवार। नातं जुळलं, लग्न पक्क झालं। पण अजितदादांच्या मनात एक किंतु होता। काठेवाडीतील त्यांचं घर अगदी साधं होतं, पत्र्याचं। बायकोला अशा घरात कसं आणायचं मन मानत नव्हतं। आयुष्याची नवी सुरुवात सन्मानानं व्हावी हा त्यांचा हट्ट होता। त्यांनी ठरवलं आधी घर मग लग्न। पण तेही सोपं नव्हतं। तेव्हा देशभरात सिमेंटची टंचाई, घर बांधणं म्हणजे मोठं आव्हान। त्यांनी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे सिमेंटसाठी परवानगी मागितली। ती मिळाली आणि बारामतीतल्या काठेवाडीत त्यांनी घर उभं केलं। विटा चुना सिमेंटचं नाही, स्वाभिमानाचं। घर पूर्ण झालं आणि मग दोघांच्या आयुष्याची नवी सुरुवात झाली। मोठ्या राजकीय पार्श्वभूमीतून आलेल्या घरातून आणि सुनेत्राताईंनी संसाराची सगळी सूत्र हाती घेतली। बाहेर वादळासारखा स्वभाव असलेला कठोर शिस्तीचा स्पष्ट वक्ता माणूस म्हणजे अजितदादा आणि घरात शांत, संयत, समजूतदार साथ देणाऱ्या सुनेत्राताई। सार्वजनिक जीवनात पाऊल टाकल्यानंतर अजित पवार यांचं आयुष्य अधिक धावपळीचं झालं। पहाटेपासून सुरू होणाऱ्या बैठका, लोकांच्या समस्या, निर्णयाची जबाबदारी, घरात मात्र एक शांत आधार। पडद्यामागे राहून त्यांनी संसार सावरला, कुटुंबाला ऊब दिली आणि दादांना निशब्द बळ दिलं। राजकारणात जितकं कठोरपण तितकीच घरातली ही माणुसकी। ही दोघांची सांगड होती, परस्पर आदर, साधी मूल्य आणि एकमेकांवरच्या विश्वासावर उभं राहिलेलं हे नातं अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतं। आयुष्यभर दादांच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या सुनेत्राताईंना नियतीनं आता नव्या भूमिकेत उभं केलंय। पडद्यामागे राहणारी व्यक्ती आता पडद्यावर आली आहे, पण सोबत अजित पवार नावाचं वादळ नसेल ही त्यांची खरी कसोटी आहे। तरीही गोष्ट कायम राहते। वादळ कितीही मोठं असलं तरी त्याला साथ देणारा किनारा, शांतपणे साथ देणारा किनारा तितकाच महत्त्वाचा असतो। अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या सहजीवनाची ही कथा म्हणजे वादळ आणि शांततेची, शक्ती आणि संयमाची आणि परस्पर विश्वासावर उभ्या असलेल्या एका साध्या पण असामान्य नात्याची हृदयस्पर्शी गोष्ट आहे। ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा। धन्यवाद।